इयत्ता चौथी. विषय आपल्या सभोवतालचे जग. भाग 1. पाठ दुसरा. आपले शरीर उजळणी करूया. जोड्या जुळवा. 1. मेंदू, 2. हृदय, 3. जठर, 4. लहान आतडे. अन्न घुसळणे, ब. माहिती साठवणे, क. पोषक तत्वांचे शोषण, ड. शरीरभर रक्त खेळते ठेवणे. त्याचं उत्तर असेल मेंदू, ब. माहिती साठवणे, हृदय, शरीरभर रक्त खेळते ठेवणे, जठर, अन्न घुसळणे, लहान आतडे, पोषक तत्वांचे शोषण. आ. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1. बाह्य अवयव म्हणजे काय? उत्तर: शरीराच्या बाहेर दिसणाऱ्या अवयवांना बाह्य अवयव म्हणतात. 2. हृदयाचे कार्य कोणते? उत्तर: हृदय शरीरभर रक्त खेळते ठेवण्याचे कार्य करते. गटातील वेगळा शब्द कोणता व का? 1. नाक, कान, डोळे, फुफ्फुस. उत्तर: फुफ्फुस. कारण ते आंतरेंद्रिय आहे आणि इतर बाह्येंद्रिय आहे. 2. हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे. उत्तर: डोळे. कारण ते बाह्येंद्रिय आहे आणि इतर आंतरेंद्रिय आहे. 3. हात, पाय, डोळे, जठर. उत्तर आहे जठर. कारण ते आंतरेंद्रिय आहे आणि इतर बाह्येंद्रिय आहे. 4. कान, अन्ननलिका, लहान आतडे, मोठे आतडे. उत्तर: कान. कारण ते बाह्येंद्रिय आहे. खालील यादीतील इंद्रियांचे बाह्येंद्रिय व आंतरेंद्रिय असे 2 विभाग करा. नाक, मेंदू, डोळे, जठर, जीभ, हृदय, कान, मोठे आतडे, त्वचा, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका, गुदद्वार. उत्तर: बाह्येंद्रिये: नाक, डोळे, जीभ, कान, त्वचा. आंतरेंद्रिये: मेंदू, जठर, हृदय, मोठे आतडे, लहान आतडे, यकृत, मलाशय, अन्ननलिका, गुदद्वार. प्रश्न 3 आहे. खालील चित्रातील अवयव योग्य जागी ठेवून आपल्या शरीरातील त्यांचे स्थान शोधा. उत्तर: फुफ्फुस, पोट, हृदय, मेंदू.